फ्रूट ज्यूस. बॉर्निल सोरसो फ्रूट ज्यूस. कॅन्सर रुग्णांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आजच घरी आणा बॉर्निल सोरसो फ्रूट ज्यूस. टोल फ्री क्रमांक 1800 889 4157. मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्टच्या वतीने आज मी दहिसर ब्रिजवरती आहे आणि माझे जुने मित्र तुकाराम भोईर जे आहेत, दहिसरचे फार जुने रहिवासी, स्थानिकच आहेत ते आपल्या गावठणचे. तर मी इथे मुद्दाम त्यांना घेऊन आलो आहे कारण मी दहिसर नदीवरती डॉक्युमेंटरी बनवतो आहे दहिसर कनेक्टच्या वतीने. तर मला माझ्या मित्राकडून त्यांचे जे काही अभिप्राय आहेत आपल्या नदीबद्दल, त्यांनी कशी पाहिली आणि पुढे त्यांचं काय एक स्वप्न आहे, तर आपण तुकारामजींना विचारूया. नमस्कार तुकारामजी. नमस्कार, माझं नाव तुकाराम विठ्ठल भोईर. मी दहिसर गावठणमधला राहणारा स्थानिक आहे. आणि ही नदी ही आमच्या आयुष्यातील नदी आहे. काय आमचा जन्म इथे झाला, ब्रिटिशच्या काळामधले आम्ही इकडे आहेत, म्हणजे आमचे बापदादा. आम्ही आमचं आता वय आहे 63. पण ह्या नदीचं काय आहे ते आम्ही सर्व पाहिले. जिथे आम्ही उभे आहोत इकडनं आम्ही नदीला पूर आला का उड्या मारायचो. म्हणजे एवढी मजा घ्यायची या नदीची. ह्या नदीचं हा पाणी छातीवर पाण्यात उभं राहिलं तरी पायाची नसं दिसायची, एवढा क्लिअर पाणी. मासे असायचे, मासे म्हणजे ह्या नदीने आम्हाला पोचले. हो ना, मासे पकडले का बाजारात वगैरे का राशन पाणी यायचं, अशी परिस्थिती होती. आणि ह्या नदीने फार आम्हाला पोचले. ही नदी नाही, गंगा मा बोलणे, आई बोलले तरी चालेल. आणि ही नॅशनल पार्क मधून येते ही. ओके. आणि मुंबईमध्ये मिठा नदीमध्ये हिला नाव दिलंय. मुंबईमध्ये मिठा नदी हिला बोलायची. मिठा नदी. त्या ह्या नदीला काही आहे. आणि हा जो परिसर आहे हा नदीचा, हा परिसरमध्ये ते भरपूर पाणी असायचा. भरपूर पाणी, मासे, वेगवेगळे तऱ्हेचे मासे. आणि अंघोळीला पूर्ण गाव इथे अंघोळ, कपडे धुवायला सगळं. गणपती विसर्जन आपल्याकडे गणपती विसर्जन पाठच्या साईडला. गजानन ठाकरे जेव्हा नगरसेवक होते तेव्हा गणेश घाट म्हणून तिथे बोर्ड लावले, गणपती विसर्जन म्हणून. आणि हाच गणपती विसर्जन पुढे मशानाच्या पुढे एक आमचा गणपती एक खडा होता, तिथे आम्ही विसर्जन करतो गाववाले. असा परिसर आहे. आणि ही जी नदी आहे ना, ही नदीच आहे. ह्याला ड्रेनेज बोलतात, गटार लाईन चुकीचं आहे. ही नदी आहे. ही नदी आणणार पूर आला ना तर ही नदीचं रूप साई आपल्याला दाखवतो. वाहता पाणी, रूप दाखवतो. हो. आणि वाहता पाणी आणि क्लिअर, म्हणजे नदी कशी असावी तशी. पण ते स्वच्छ ठेवावी अशी तुमची इच्छा आहे का? हो, बिलकुल स्वच्छ ठेवावी आणि वाहता पाणी राहावं. नॅशनल पार्क मधून ह्याच्यामध्ये 3 गोष्टी होत्या आधी, म्हणजे पाणी खराब करायचा. पहिला म्हणजे एक दौलतनगर, त्याच्यानंतर तबिलेवाले, आणि मग भगवती हॉस्पिटल. आता ते नाही आहे. आता त्यांनाही थांबवलं ना तर नदी कधीही क्लिअर होईल. आणि आपण देखील नागरिक म्हणून स्वतः स्वच्छता ठेवणं आणि नदीमध्ये कचरा न टाकणं इतरांनी किंवा आपण कधी, चांगले योग्य आहे ना? योग्य आहे, फार योग्य आहे. बरोबर. आतापर्यंत आम्ही कोणाला नदीत कचरा टाकून देत नाही. डस्टबिन असते बाजूला, गव्हर्नमेंटने दिलेले आहे, डस्टबिन जमा करतो आणि नदीत कचरा टाकून देत नाही. आणि ह्या नदीचं म्हणजे फार मोठं कार्य आहे. हो, फार मोठं. म्हणजे मुंबईकरांना ही नदी बघायला मिळणार नाही. ती तेव्हाची होती ती. म्हणजे मला असं वाटतं ना तुकारामजी, की जर का आपण परत नीट जोपासली ही नदी, नक्की तर ही पूर्वीसारखी आपली नदी होईल. आणि पुढे समुद्रामध्ये जाऊन मिळेल असं वाटतं. पुढे समुद्र लागतो, भाईंदर समुद्र. वा. थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळ काढलात आणि दहिसर कनेक्ट करता आलात. आणि असंच जर काही आपल्याला काही जुने काही हे करायचे असतील दहिसरबद्दल, तर तुमच्याकडनं मी अपेक्षा करीन की तुम्ही वेळ द्याल. नदीचं 1970 पर्यंत आम्ही पाणी प्यावलोय. अरे वा. ह्या नदीचा पाणी प्यावलोय. कपडे, भांडी धुणं, हे आंघोळ करण्याचं एकच, पण तो पाणी प्यायला पण घेऊन जायचो आम्ही. ही अशी ही नदी होती. आता ही नदी होऊ शकते. ही गंगा आहे. बरोबर. ह्याला ड्रेनेज जे बोललेले बाहेरचे येतात ते बोलले ड्रेनेज आहे, दोन्ही बाजूने वॉल कंपाऊंड टाकले. पण आपण तसं रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. हो, की ती आईसारखी आहे. आईसारखी आहे. अहो, पुरा गाव पोचलाय या नदीने. मी म्हणतो, मी मासे पकडून जाऊन बाजारात विकलेले आहे. वा, किती सुंदर आपल्याला ऐकायला मिळालं मित्रांनो, की आज तुकारामजी त्यांच्या लहानपणीचं जे आमच्या होतं की मासे पकडून त्यांनी इकडे विकलेले आहेत, त्याच्यावरती उदरनिर्वाह व्हायचा. तर मला असं वाटतं की आपण ही नदी स्वच्छ ठेवणं हे आपल्या हातात आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो दहिसर कनेक्टच्या वतीने की आपण स्वच्छता ठेवावी, सगळ्यांनी एकत्र यावं. आणि जर का तुमचे काही अभिप्राय असतील तर कमेंट्स म्हणून पाठवावे.
थँक्यू सो अहो मच. आधी नदी वाहती होती तेव्हा मच्छर म्हणजे नावच नव्हतं. बरोबर मच्छर काय चीज हे माहिती नव्हतं. बरोबर. फक्त ढेकून होते अच्छा. पण मच्छरचं नाव नव्हतं. बरं. आता मच्छर 2 मिनिटं बसला का मच्छरचा होतं. बरोबर, बरोबर. म्हणजे एवढा वाहता पाणी. अस्वच्छ स्वच्छता झालेली. होती, फार स्वच्छता होती. थँक्यू सो मच. ही परत होऊ शकते. थँक्यू सो बघ मच. यांच्यावर आहे. येस येस येस. थँक्यू.